नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी घेऊन आले रक्षाबंधन स्पेशल व्हिडिओ। रक्षाबंधन म्हणजे काय तर रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीला साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे म्हणजेच रक्षाबंधन। काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला, ब्राह्मण यजमानाला, मुलगी आपल्या वडिलांना, पत्नी आपल्या पतीला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेते। या मागची ही प्रथा आहे। रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा अतूट प्रेम आणि आपुलकीची सण आहे। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते। रक्षाबंधन या सणाच्या दिवशी भाऊ बहिणीच्या नात्यातील प्रेम, जिव्हाळा, आपुलकी वाढवते। रक्षाबंधन हा हिंदू सणातील एक महत्त्वाचा सण मानला जातो। रक्षाबंधनच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते, त्याला ओवाळून औक्षण करते, त्याला गोडधोड किंवा मिठाई भरवून त्याच्या जर मोठा असेल त्याच्या पाया पडते। तसेच भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देऊन तिचे रक्षण करण्याचे तिला वचन देतो। रक्षाबंधन हा श्रावण महिन्यातील ऑगस्टमध्ये साजरा केला जातो। रक्षाबंधन याचाच अर्थ संस्कृतमध्ये असा सांगितलाय की संरक्षण बंधन किंवा काळजी असा आहे। स्त्री सन्मान सुद्धा या सणामधून आपल्याला उपदेश दिला जातो। तसेच राखी या शब्दाचा शब्दचा अर्थ रक्षण कर, राख म्हणजे सांभाळ कर असाही होतो। एखाद्या धाडसी शूरवीराने वृद्ध, आजारी, असह्य, अपंग, अबलाचे रक्षण करणे हेच लक्षात घेऊन या दिवशी रेशमी धागा करारी पुरुषाच्या हातात बांधून त्याच्याकडून संरक्षणाचे अभय घेणे हीच यामागची प्रथा आहे। रक्षाबंधन म्हणजे आपल्या भावाप्रती असलेले प्रेम व्यक्त करणे। भाऊ वयाने लहान असो किंवा मोठा, बहिणीच्या संकटात, अडचणीत साथ देणारा वडिलांसोबत भाऊच असतो। पाठीशी खंबीरपणा उभा असतो तो भाऊच असतो। बहिणीच्या रक्षणासोबतच भाऊ तिची काळजी देखील करतो। जर बहिणीचे निर्णय चुकत असतील तर त्या निर्णयामध्ये फेरबदल करण्यासाठी भाऊ तिला सांभाळून घेतो। भाऊ आणि बहिणीचं नातं हे जगातील सगळ्यात गोड, निरागस आणि प्रेमळ नात्यापैकी एक नातं आहे। लहानपणापासून भांडण, गोंधळ, हसणं, रडणं, एकमेकांसाठी उगाच भांडण करत राहणं या सगळ्या आठवणींचं एक गोंडस कोलाज म्हणजेच भाऊ बहिणीचं नातं। रक्षाबंधन हा सण या नात्याची आठवण करून देतो। एकंदरीत हा सण प्रेम, विश्वास, सुरक्षा, बांधिलकीचा प्रतीक आहे। या दिवशी बहीण आपल्या भावाच्या हातात राखी बांधून आपल्या आयुष्यातील सुख, समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना करते। आजच्या धावपळीच्या दगदगीच्या जीवनात हे नातं थोडं कुठेतरी मागे पडलंय, पण रक्षाबंधनची आठवण आपल्याला पुन्हा एकदा त्या निरागस बंधाची जाणीव करून देतात। राखी फक्त दोरी नाही, त्या भावनांचा आणि आठवणीचा सुंदर नातं आहे, ज्याला शब्दात बांधणं देखील कठीण असतं। मी माझ्या भावंडांसोबत केलेली रक्षाबंधनचा हा पहिलाच व्हिडिओ मी अपलोड करत आहे। 2025चा हा रक्षाबंधनचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तुम्हाला माझी रक्षाबंधन कशी वाटली, तुम्ही तुमच्या बहीण भावांना राखी बांधून काही गिफ्ट मिळाले असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा। माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की कळवा। थँक्यू।